ए थांब थांब, असता नाही आधीपासून बघा. आमच्या गोकर्ण ट्रिप मधील वन ऑफ दी स्पॉट होता याना केव्स, जिथे आमच्यावर हनी बी अटॅक झाला. म्हणजे गेलो तर आम्ही एकदम नाचत नाचत होतो. केव्सला जाण्यासाठी मस्त टेम्पो मधून सगळे निघालो. पूर्ण जंगल असल्यामुळे इथे अजिबात नेटवर्क नव्हतं. एक छोटा जंगल ट्रेक करून आम्ही पोहोचलो याना केव्सला. या केव्सच्या आत जाण्याआधीच आम्हाला मोजताही येणार नाहीत एवढी मधमाशांची पोळी दिसली होती. या पोळ्यांच्या बाजूलाच हे श्री गंगा चंडिका भैरेश्वर मंदिर होतं. आम्ही जस्ट या मंदिरात एंटर केलं आणि आम्हाला आजूबाजूला लोकांचा गोंगाट आणि धावपळ दिसू लागली. त्याचं कारण होतं की आलेल्या पर्यटकांपैकी कोणीतरी ड्रोन उडवला होता आणि तो एका मधमाशीच्या पोळ्याला लागला होता. मग काय, मधमाशांनी केला हल्ला बोल. त्यात आमच्या 20 जणांपैकी 3 जणांना मधमाशा चावल्या, पण देवाच्या कृपेने जास्त काही सिरियस इंजरीज झाल्या नाही. तिथल्या काही लोकांना एवढ्या मधमाशा चावलेल्या की त्यांना हॉस्पिटलाइज्ड करावं लागलं. आम्ही एका माणसाच्या भोवती अक्षरशः पूर्ण मधमाशांची झुंड बघितली होती. हा एक्सपिरियन्स खूप जास्त ऍडव्हेंचरस होता, पण म्हणतात ना, वेन यू आर विथ राईट पीपल, किती पण संकट येऊ तुम्ही त्यांना हसत हसत सामोरं जाता. एवढं सगळं घडून पण आमची मज्जा थांबली नव्हती. तुम्ही जर कोणत्याही केव्सला जात असाल तर स्वतःची काळजी घ्या, तिथले सेफ्टी मेजर्स फॉलो करा आणि जंगलाच्या ठिकाणी प्लीज ड्रोन उडवणं टाळा.